बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातील 6 प्रकल्प मे महिन्यातच ओव्हरफ्लो झालेत। बिंदुसरा प्रकल्पाचं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन देखील करण्यात आले। मे महिन्यातच बिंदुसरा भरल्यानं नागरिकांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच बीडच्या बिंदुसरा नदीला मे महिन्यात पाणी वाहू लागलं आहे। अनेक वेळा आपण पाहतोय या ठिकाणी बिंदुसरा नदीला 3-3 महिने पाणी येत नाही। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। बिंदुसरा नदी आता ओव्हरफ्लो झाली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी पाणी आहे ती पूर्णतः हे पात्र जे आहे ती पात्र पूर्णतः भरून वाहत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वरची जी धरणं आहेत, डोकेवाडा असेल, करचुंडी धरण असेल, त्याचबरोबर बिंदुसरा धरण असेल, हे धरणं भरल्यामुळे अक्षरशः या बिंदुसरा नदीला जे आहे ते पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी माजलगावच्या धरणात जात आहे। त्यामुळे आता काही दिवसातच माजलगावचा जो मोठा प्रकल्प आहे हा सुद्धा या ठिकाणी काही दिवसातच भरल। त्यामुळे बीड जिल्ह्यात एकूण 6 जी धरणं आहेत या ठिकाणी 6 प्रकल्प तुडुंब भरून ओसंडून वाहताना या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे आता काही दिवसातच बीडच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार आहे। त्यामुळे आता बीडकरांना एकीकडे मे महिन्यातच सुखद दिलासा मिळाला आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी ही एकीकडे चिंतेची बाब देखील म्हणावं लागेल। कारण मे महिन्यातच जर पाऊस पडून गेला तर शेतीसाठी लागणारा जो पाऊस आहे तो मात्र पुढे पडेल का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।